2-4 दिवस झालं मित्रांनो, मी म्हणत होतो एका मूव्हीचा ट्रेलर रिव्ह्यूवरती व्हिडिओ बनावं, परंतु माझ्याकडून काही बनवण्यात येतच नव्हता. फायनली त्या मूव्हीचं नाव सांगतो मी तुम्हाला. त्या मूव्हीचं नाव आहे बघा शातीर म्हणून. तर एकदम दुनियापेक्षा काहीतरी वेगळंच कंटेंट मराठी इंडस्ट्री घेऊन येत आहे, मी असं म्हणेल. कारण की या चित्रपटाचं जर तुम्ही पूर्ण ओव्हरऑल ट्रेलर जर बघितलं तर तुम्हाला समजूनच येईल, की असं वाटतं जसं काय की सीरियल चालू आहे म्हणून एखादा. सीरियल तुम्ही जर कलर ग्रेडिंग बघितलं, वाह! वाह! किती भारी आहे. लगेच असं वाटतं की जसं काय मोबाईलने शूट केलेला चित्रपट आहे आणि वरतून काय म्हणतात तर सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट तर म्हणजे मला वाटतं की 1900च्या काळात किंवा 2000च्या काळात जेव्हा मराठी चित्रपट बनत होते ना, त्याच्यापेक्षाही खालचा दर्जा या चित्रपटाचा दिसत आहे बघा. आता बोलून तर दाखवू नये की चित्रपटामधील सेट्स असतील किंवा चित्रपटामधील जे ॲक्टर्स असतील ते तर जवळपास एवढे टपोरे ॲक्टिंग करतायत की काय बोलावं आता त्याबद्दल. एवढा भंगार मी असं एडिटिंग किंवा भंगार हे जे आहे चित्रपटाचे डायलॉग्स आणि एवढे खतरनाक चित्रपट मी बघितलाच नाही असं म्हणेल. त्यासोबतच पुन्हा आणखी हिंदी डायलॉग्स, त्यासोबतच परत आणखी ते ॲक्टिंग आणि वरून ते बॅकग्राऊंड म्युझिक. वाह! 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 एकदम भारी ट्रेलर आहे बघा. बघून असं मन तृप्त झालं की मी काय नवीन बघितलं. सर, पुरावे सिद्ध करणं हे पोलिसांचं काम असतं. आपलं कामच आहे खरं खोटं शोध. एकीकडे पाहायला गेलं तर एवढे कंटेंटनी भरपूर व्ही-एफ-एक्स असतील किंवा वेगवेगळ्या जेनर जे आहे मराठी इंडस्ट्री एक्सप्लोर करायचं बघत आहे आणि दुसरीकडे असे फालतू चित्रपट येत आहेत मी असं म्हणेल, ज्याचे की ट्रेलर देखील बघावेसे वाटत नाहीत. तर हे तर माझं मत झालं बघा. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. तुमचं मत हे नक्की मला या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.